केएम हॉस्पिटल संगमनेर, माफक दरात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा, 100 पेक्षा अधिक तज्ञ डॉक्टर्स, हृदयविकार, स्त्रीरोग, अस्थिरोग, अपघात विभाग, मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया, सांधे प्रत्यारोपण, लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरी, डायलिसिस, सिटी स्कॅन, प्लास्टिक सर्जरी, मधुमेह, पॅरालिसिस, छातीचे विकार आणि जनरल मेडिसिन, त्याचबरोबर सर्व मेडिक्लेमची कॅशलेस सुविधा, सर्व शासकीय योजना उपलब्ध, अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. ठिकाण विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 99532 99532. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावर बोटा गावांतर्गत असलेल्या तळपेवाडी परिसरात भरधाव अज्ञात वाहनानं दुचाकीला धडक दिल्यामुळे शिक्षक जखमी झाल्याची घटना घडली आहे. अशोक नाथा आंधळे हे बोटा येथील रहिवासी असून ते परिसरातील गारोळे पठार येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सध्या त्यांच्याकडे जनगणनेचं काम असल्यामुळं ते रविवारी सकाळी त्यांच्या दुचाकीवरून कुरकुंडे या ठिकाणी चालले होते. दरम्यान तळपेवाडी परिसरात आल्यावर पाठीमागून भरधाव वेगानं आलेल्या अज्ञात कारनं त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातामध्ये शिक्षक आंधळे ही किरकोळ जखमी झालेत, तर दैव बलवत्तर असल्यामुळं मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र त्यांच्या दुचाकीचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मी श्री अशोकनाथ आंधळे, जनगणना 2027, आज रविवार दिनांक 17/5/2026 रोजी सकाळी 8:30 ते 9च्या दरम्यान कुरकुंडे या ठिकाणी जनगणनेचं नकाशा बनवण्याच्या कामासाठी मी माझे सहकारी तळपे सरांना फोन केला आणि 5च मिनिटांनी मुक्ताई देवीच्या मंदिराच्या पाशी पाठीमागून एक जोरात कारवाला आला आणि त्यांनी माझ्या डिकीला जोरात धडक दिली. मी गाडीवरून खाली पडलो. मी रस्त्यातच पडल्यामुळं माझ्या अंगाला खरचटलं आणि गाडीसुद्धा भरपूर डॅमेज झाली. आणि त्यानंतर मग मी दवाखान्यात आलो. दवाखान्यामध्ये प्रथमोपचार केले आणि आज रोजी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला अज्ञात इसमा विरोधात. दरम्यान अपघातानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला असून या प्रकरणी आंधळे यांनी घारगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.